तर आज आपण बनवत आहोत रवा लाडू. तर इथे आपण रवा घेतलेला आहे, तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. त्यानंतर कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं आणि रवा छान मंद आचेवरती भाजून घ्यायचा, थोडासा लालसर कलर होईपर्यंत. आणि आज आपण बनवणार आहोत बिना पाकाचे लाडू. त्यासाठी साखर बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये. त्यानंतर इलायची आणि थोडीशी सुंठ बारीक करून गरम करून ती बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये, पावडर बनवायची त्याची. काजू बदाम थोडेसे बारीक करून घ्यायचे. त्यानंतर आपण भाजलेला रवा गरम असतो ना, तेव्हाच त्यामध्ये साखर पावडर टाकून घ्यायची, आपल्याला जसं गोड पाहिजे तसं. त्यानंतर इथे मी डिंक तळून घेतला आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. आणि इथं बघू शकता तुम्ही इलायची पावडर 2 चमचे आणि याचे काजू बदाम पावडर टाकलेली आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं कोमट दूध टाकून घ्यायचं आपण आणि मिक्स करायचं आहे याचं. आणि आपल्याला पाहिजे तसे छोटे मोठे साईजचे लाडू आपण बनवू शकतो. तर इथे माझे रव्याचे लाडू बनवून तयार झालेले आणि दिसायला इतके छान दिसतात आणि टेस्ट पण खूपच छान झालेली आहे. तुम्हाला जर आवडले तर नक्की ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले ते. थँक्यू. बाय.